आज आपण जिवंत आहोत तर देवाची कृपा आहे, दया आहे. आणि आम्ही जेव्हा जेव्हा म्हणतो की देवा मी पापी आहे, मी अधर्मी आहे, मी चुकलो आहे, मला क्षमा कर, तर देव आम्हाला क्षमा करतो. परंतु ही क्षमा कोणापासून आपल्याला हवी आहे? देवापासून. परंतु त्याबरोबरच आम्हाला दोन गोष्टी देखील करायच्या. आणि त्या गोष्टी मागील संदेशामध्ये मी सांगितले की एक तर आपल्याला जर क्षमा हवी आहे तर इतरांना क्षमा करा. त्याचप्रमाणे आपल्याला जर देवापासून क्षमा हवी आहे तर आमची देखील इतरांनी क्षमा करावी, हे देखील अपेक्षित आहे. आणि यासाठी ही बाब आपण योसेफापासून शिकणार आहोत. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये तुम्हाला आणि मला जर क्षमा केलेली आहे तर योसेफ ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जरी बघितलं नाही, त्याला त्या येशू ख्रिस्ताच्या ज्या पवित्र शास्त्रात त्या सर्व गुणाची माहिती नव्हती, कारण की तो अगोदर झालेला होता. परंतु त्याची कृती किंवा त्याचं कार्य हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात देखील आम्हाला दिसतं. आणि यासाठी आपण योसेफकडे बघत असताना मागील 4 मुद्दे आपण घेतलेले होते, ते रिपीट करणार नाही, परंतु ते मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट आहे की क्षमा करत असताना, मागच्या वेळेस मी घेतलेलं आहे, क्षमा करत असताना गुप्तता बाळगा. बोंबाबोंब करू नका की मी फार महान आहे, मी खूप ग्रेट आहे आणि मी ह्या व्यक्तीला ह्याने मला असं असं केलं, याने मारझोड दिली होती, मला शिव्या दिलेल्या होत्या, माझा अपमान केला होता, माझं नुकसान केलं होतं, आता मी त्याला क्षमा करत आहे. म्हणजे लोकांनी पण म्हणावं वा वा किती दानशूर, किती चांगला हृदयाचा व्यक्ती आहे, किती प्रेमळ व्यक्ती आहे, किती धर्मी व्यक्ती आहे, आणि तो सगळ्यांना इतक्या कठीण आणि विपरीत समयाला जाणाऱ्या व्यक्तीला पण काय करतोय? क्षमा करतो. त्यामुळे आमची क्षमा ही त्या व्यक्तीला दिसावी आणि त्यापेक्षा पण बरोबरच ती क्षमा देवाला दिसावी. प्रेज द लॉर्ड. जगाला ह्या गोष्टीची कधीही जाणीव होता कामा नये की हा व्यक्ती जो अपराधी होता आज त्याला तुम्ही आणि मी क्षमा केलेली आहे. नंबर 2 मुद्दा आपण त्यावेळेस बघितला होता की ज्या प्रकारे आपण लोकांना क्षमा करतो तसं स्वतःलाही क्षमा करणं शिका. कारण की ज्या प्रकारे अनेकदा आपण अपराधामध्ये पापामध्ये पडतो, आपल्या हातून कळत नकळत गुन्हे होतात, आणि मी अनेक लोकांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, ते सदोदित क्षमाच मागत राहतात. 10 वर्षा पहिले 15 वर्षा पहिले जे काही त्यांच्याकडून घडलेले त्याच्याबद्दल ते क्षमाच मागत राहतात. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की किती वेळेस तुम्ही ती क्षमा मागणं. ऑलरेडी येशू ख्रिस्ताकडे जर तुम्ही क्षमा मागितली आणि विश्वास धरला तर येशूने तुम्हाला क्षमाच केलेली आहे. त्यामुळे वारंवार तेच तेच रिपीट करण्याची गरज नाही. आपल्याला विश्वास आहे की आम्हाला येशूने क्षमा केली, तर मग आपल्याला ते विसरून जायला हवं. परंतु सैतान काय करतो, आता मी याकडे लक्ष, सैतान काय करतो तर म्हणतो नाही तुझे पाप क्षमा झाले नाही, तुझे दोष क्षमा झाले नाही, तू अपराधी आहे, तू दोषी आहे, तू पापी आहे, तुझ्याकडून हा गुन्हा घडला, तुझ्याकडून हा गुन्हा घडला, आता हा क्षमा होणार नाही, आणि मग आपण रिपीट करत. आलं लक्षात? आपण सैतानाच्या द्वारे सैतानाच्या त्या योजनेमध्ये जातो आणि असं समजतो की येशूच्या रक्ताच्या द्वारे, येशूच्या क्षमेशीलतेच्या द्वारे, आम्हाला दयेद्वारे आम्हाला त्याचा क्षमेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे स्वतःला देखील क्षमा करा. हा मुद्दा मी मागे घेतला होता. त्याचप्रमाणे ज्यांना क्षमा केली आहे त्यांच्यापासून दुरावा नको. कारण की अनेकदा आपण क्षमा करतो आणि मग त्यानंतर हा डायलॉग आपण रिपीट करतो की भाऊ मी आता तुला क्षमा केलेली, बहिणी आता मी तुला क्षमा केली, परंतु यानंतर तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. कारण की आपण त्याला क्षमा केल्यानंतर ही गोष्ट प्रदर्शित करतो की अद्याप देखील माझ्या मनामध्ये अडी आहे, अद्याप देखील मी काही गोष्टी विसरलो नाही. त्यामुळे आपण म्हणतो परत भानगडी होण्यापेक्षा, परत भांडणं होण्यापेक्षा तू तुझ्या मार्गाने जा, मी मार्गाने जातो. भावाभावांमध्ये, मुला लेकरांमध्ये, आईमध्ये, पती आणि पत्नीमध्ये ही बाबा आता दिसायला लागली की आपलं पटत नाही तर वेगळं व्हा. हो प्रियांनो, जर तुम्ही त्याला क्षमा केलेली आहे आणि तुम्ही वचनात चालणारे, प्रार्थनात चालणारे विश्वासू जण आहात, तर ही बाब लक्षात ठेवा की तो व्यक्ती ज्याला तुम्ही क्षमा केलेली आहे तो कदाचित मोठा दोषी असेल किंवा विश्वासात तेवढा मजबूत नसेल, तर त्याला तुमच्या समक्षतेत ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा मुलं चुकतात, अपराध करतात, गुन्हे होतात, आई वडील चिडतात आणि त्यांना हाकलून देतात. ते म्हणतात आता तुला तर मी क्षमा केलेली आहे, परंतु तू आपल्या मार्गाने जा. प्रियांनो, तो पहिल्यापेक्षाही वाईट होणार.
कारण की जोवर तुम्ही धार्मिक आहे, तुम्ही चांगले आहे आणि तुम्ही त्याला क्षमा देखील केलेली आहे, परंतु त्यांना घालवून टाकलेला आहे, याचा अर्थ आहे की तो जरी क्षमेस पात्र ठरलेला आहे, परंतु आता तो पहिल्यापेक्षा पण देवापासून दूर गेल्यामुळे वाईट गोष्टीच्याकडे जाणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही क्षमा करीतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला दूर करता कामा नये. आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की योसेफाने त्यांच्या भावाला क्षमा केलेली आहे. तेव्हा त्याला असं नाही म्हटलं जा तुम्ही तिथे कनान देशामध्ये राहा, मी इस्रायलमध्ये भला आहे, तसं नाही. त्यांनी म्हटलं नाही, या माझ्याजवळ या, माझ्या समवेत राहा. तुम्हाला खाण्यापिण्याची कमतरता आहे, तुमच्या वेगवेगळ्या अडचणी आहे, हे मी जाणतो. त्यामुळे जर मी क्षमा केलेली आहे तर तुम्हाला आता सुख समाधाने राहण्यासाठी जागा जी आहे त्या माझ्या या अधिकारामध्ये असलेल्या या इजिप्त देशामध्ये किंवा मिसर देशामध्ये आहे. आणि यामुळे आपण ही बाब शिकणं गरजेचं आहे की आपण ज्याला क्षमा करतो त्याच्या संपर्कामध्ये राहा. असं नाही की घरातच घ्या, संपर्कामध्ये राहा, यासाठी की त्या व्यक्तीला जाणीव होईल की खरोखर या व्यक्तीने मला क्षमा केलेली आहे. जर आपण तोंड फिरवलं आणि त्याला ब्लॉक करून टाकलं, अनेकदा असं लोक करतात की बाबा आता मी तुला क्षमा केली, तुला ब्लॉक करतो, तुझा माझा काही संबंध नाही. आपण ब्लॉक केलं तर निश्चितच आपण एक गोष्ट लक्षात की आपल्याला देव देखील ब्लॉक करणार आहे. देव देखील आपल्याला ब्लॉक करणार आहे. तो म्हणाल की तू त्या व्यक्तीला ब्लॉक का केलेला आहे? जर तू खरोखर तुझ्यामध्ये क्षमेचा आत्मा उतरून आलाय जो देवा आणि येशू पासून आहे, तर मग तो व्यक्ती जो तुला आणि तुझ्या जीवनामध्ये निश्चितच त्या कठीण समयाला निश्चितच घटित करणारा होता, त्याला तू क्षमा कर. चौथा मुद्दा मी त्यावेळेस आपल्याला घेतलाय की क्षमेमुळे नवजीवन मिळतं. तुम्हाला तुमच्या जीवनाला एक बदल घडतो. जे इतके दिवस तुम्ही क्रोधाने आणि लोळत होत्या आणि विश्वाचे द्वेष तुमच्यामध्ये भरलेला होता, तुमच्या डोक्यामध्ये इतकंच नव्हे तर तुमच्या स्वप्नामध्ये देखील ही गोष्ट सारखी येत होती की हा व्यक्तीचा केव्हा मला संधी मिळेल, मी त्याचा बदला घेईन आणि केव्हा संधी मिळेल आणि मी त्याच्यावर अटॅक करेन. आता क्षमेमुळे काय झालेलं आहे, तुमच्यामध्ये बदल आलेला आहे. तुमचं आता बीपी, तुमचे जे झोप, तुमचे जे आता स्वतःवरचं अनियंत्रितपणा, चिडचिडपणा आता दूर झालेला आहे. तुमच्या जीवाला आता समाधान वाटतं की इतक्या दिवस हा माझा किंवा माझे हे शेजारी ज्यांच्याशी मी भांडत होतो, आज त्यांच्याशी चांगलं वातावरण निर्माण. आता ती आपण साक्ष ऐकली येते. आमचे ब्रदर तेलोरे यांनी साक्ष दिली की भीती वाटत होती की कधीही काही असे अघटित गोष्टी घडतील किंवा वाद निर्माण होतील, परंतु तो वाद निर्माण झाला नाही. आणि ह्यामुळे ही बात लक्षात ठेवा की आपलं टेन्शन निघून जातं. कारण की आपल्याला माहित आहे की टेन्शनमुळे आमच्या जीवनामध्ये आमची झोपच नव्हे तर आमचे शारीरिक जे आपण म्हणूया की प्रक्रिया ती डिस्टर्ब झालेली आहे. हे 4 मुद्दे मी ऑलरेडी पहिल्या संदेशामध्ये घेतले होते आणि विषय परत एक बार मुलांना देखील सांगतो की योसेफच आहे. आणि योसेफाच्या जीवनाकडे आपण बघत असताना योसेफाने काय काय केलं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला काय करायचं. प्रेज द लॉर्ड. आपण योसेफाला तर फॉलो करतच आहोत, परंतु योसेफाच्या या कृतीला प्रभू येशू ख्रिस्ताने कसा दुजोरा दिलेला आहे त्याच्या वचनाच्या द्वारे, ते देखील आपण बघत असताना आजच्या पहिल्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आणि पहिला मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही क्षमा करतात आणि जे विरोधक तुमचे आहेत, जे तुमच्यावर अत्याचार करत होते, ज्यांनी तुमच्या विरोधात प्लॅन रचणे, ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांच्याबद्दल तुमच्या जीवनामध्ये कळवळा निर्माण होण्याची गरज आहे. कळवळा निर्माण होण्याची गरज आहे. आणि त्याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. आणि त्यामध्ये आपण जेव्हा परत एक वार उत्पत्ती याचा 45वा अध्याय मध्ये जाणार आहोत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत उत्पत्ती याचा 45वा अध्याय की 5वं वचन, तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका, संतापही करू नका. आता कोण बोलत आहे? योसेफ भाव. तुम्ही संताप करू नका, तुम्ही दुःखी होऊ नका, तर आपले प्राण वाचावे म्हणजे देवाने मला तुमच्या पुढे पाठवलेले आहे. आणि पुढे तो म्हणतो की येणाऱ्या दिवसामध्ये इथे दुष्काळ आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या समीप राहावे. 11 वचन, कारण की 5 वर्ष दुष्काळ पडावायचा आहे, तर येथे मी तुमचं संगोपन करेल
अशाने तुम्ही व तुमचे घरचे लोक व तुमचे सर्व परिवार दरिद्री होणार नाही. दरिद्री होणार नाही. तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन मोठ्या संकटाला सामोरे जाणार आहात, परंतु तो संकटापासून बचाव होण्यासाठी तुम्हाला माझ्या संपर्कात आणि माझ्या सानिध्यात राहावं लागेल. ही त्याची आतून कळवळ होते. कितीतरी आनंद एखाद्याला वाटला असतं, बरे मी काय करत नाही, परंतु तुम्ही जो गुन्हा केलाय ना, की आपल्या भावाला तुम्ही विकलं, आपल्या भावाला गुलाम म्हणून विकलं, आपल्या भावाला मृत असं घोषित करून आपल्या बापाला म्हणजे याकोबाला फसवलेलं आहे, तर त्या दुष्काळामध्ये तुमचा नाश व्हावा हे मी काय करत नाही. तर देवाचाच तुम्हाला फटका बसत आहे ना. आपण अनेक जातो देवाचा तुला फटका बसत आहे, आता तू मारा तिकडे कनान देशामध्ये. परंतु त्यांनी तसं केलेलं नाही. नुसती क्षमा केली नाही, तर क्षमेनंतर त्या अपराधी व्यक्तींबरोबर त्या अपराधी भावाबद्दल जे 10 भाऊ आहे त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाले की नाही 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 हे माझे भाऊ आहे, नाही 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 माझा बन्यामीन हा माझा धाकटा भाऊ आहे, नाही 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 माझा पिता याकोब आहे, आणि ते तिकडे दुःखात राहतील आणि मी ते राजगद्दीवर पंतप्रधान बनून बनावं हे मला शोभणार नाही. हे मला शोभणार नाही. या दिवसामध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्या घरच्या लोकांबद्दल कळवळा कमी व्हायला लागला. प्रीती ही मंदावत आहे, प्रीती ही थंड होत आहे. आपण अनेकदा नवीन पिढीला दोष देतो की हे पिढी बघा आई वडिलांची काळजी घेत नाही, आई वडिलांचा सन्मान करत नाही, आई वडिलांच्या विरोध बोलण्यात मागे पुढे बघत नाही, अशा प्रकारचा दोष लावतो. आणि ह्यामुळे पिता आणि जे मागची जी जनरेशन आहे त्याच्यात जनरेशन गॅप निर्माण झालेला आहे. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही ज्येष्ठ आहात, जे तुम्ही वडीलजन आहात, तुम्हाला तो कळवळा यासाठी लाभायला पाहिजे की ख्रिस्तामध्ये तुमच्यामध्ये क्षमेशीलतेचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि क्षमाशीलतेचा आत्मा येशू पासून तुम्हाला मिळालेला. हे जगाने कोणीतरी दिलेलं आहे आणि आम्ही काहीतरी नैतिकता दर्शवतो, काहीतरी मॉरल आमच्यामध्ये आहे, ह्यामुळे नाही, तर ख्रिस्तामध्ये आम्हाला मुलात कळवळा दिलेला. आज देखील आपण बघतो की रस्त्यावर अनेक जण, कालच मी एक बघत होतो आणि त्यामध्ये कारमध्ये एक दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये एक मोठा ट्रक जो आहे तो पलटी झाला. आणि ट्रक पलटी झाल्यानंतर तो पुष्कळ लोक जे आहेत ते ड्रायव्हर आणि त्याचे क्लीनर वगैरे ते सगळे दबले गेले. गावातले सगळे लोक पळत पळत आले, अरे लोक मरत मरत, धावा धावा धावा. आणि आपल्याला माहिती आहे ग्रामीण लोक लगेच मदतीला आले आणि मदतीला आल्यानंतर ते उचला उचलीचं काम करायला लागले. आणि ते लोक जे ओरडायला लागले, अहो भाऊ मला उचला, माझा प्रॉब्लेम मध्ये. परंतु ते लोक, ते ट्रक कोल्ड्रिंकचा ट्रक होता, कोल्ड्रिंकच्या बाटल्या बघा तुम्ही, आज कदाचित काही लोकांनी कोल्ड्रिंकच्या बाटल्या होत्या. लोक कोल्ड्रिंकच्या बाटल्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन उचलून चालले. अरे तर लोक म्हणतात, अरे मी मरतोय राव, मला तरी थोडं तरी बाहेर काढा, मी मरून जाईल. ते काही नाही, सगळं कोल्ड्रिंक उचलायला. मागील दिवसामध्ये पण एक दुर्घटना घडली असं की डिझेल आणि पेट्रोल हे सांडलं होतं आणि लोक पिंपाच्या पिंप घेऊन डिझेल आणि पेट्रोल गोळा करायला. अचानक एक आग कोणाच्याकडून तरी लागली आणि जे गोळा करणारे ते सर्व त्या टँकरसह जीवन मराले. लोकांमध्ये काय निर्माण झाले, लोक मरत मरू द्या, पण आम्हाला कोल्ड्रिंक आज मिळत फुकट मिळत आहे, आम्हाला पेट्रोल फुकट मिळत आहे, तर मग पहिले याचा फायदा आम्ही घेणार आहोत. ही फुकटची प्रवृत्ती ही दर्शवते की मनुष्यामध्ये मनुष्याच्या प्रती प्रीती ही कमी होत चाललेली आहे. लोकांच्या मनामध्ये कळवळा आता निर्माण राहिला नाही. लोकांचा जीव हा आता पहिल्यासारखा महत्वाचा राहिला नाही. किड्यासारखे लोक विशेष करून भारत देशामध्ये मरत असताना त्या लोकांच्या बद्दल काही कळवळा नाही. हा, आमचे कोणीतरी गेले तर आम्हाला वाईट वाटतं, परंतु आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये एखादा गेला तर आम्हाला फार काही वाईट वाटत नाही. तर रस्त्यावरच्या किनारे पडलेला एखाद्या व्यक्तीच्या किंवा स्त्रीच्या अंगावरून दागिने हिसकवणे, त्याचा मोबाईल पळवणं हे खूप लोकांना आवडतं. इतकंच नव्हे तर मरणारा व्यक्ती, कणणारा व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल करायसाठी सगळे व्हिडिओ शूटिंग करतात, पण तो वाचवणारा कोणी उभा राहत नाही. यामुळे आम्हाला कळत आहे की या दिवसामध्ये क्षमाशीलतेच्या गोष्ट सोडा, कळवळीचा जो आत्मा आहे, जी तळमळ आहे ती कमीच झालेली आहे. मला माझं घर, माझं कुटुंब, मागच्या वेळेस मी संदेशामध्ये सांगितलं, मी माझे आणि मला जे सैतानापासून पेरलं गेलेले
उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तिथूनच ती सुरुवात झालेली आहे. आणि ह्यामुळे आज देखील ती वृत्ती वाढत असताना जे ख्रिस्तामध्ये चालणारे होते, आणि विशेष करून जेव्हा आपण योसेफाकडे बघतो तेव्हा तो म्हणतो की येणाऱ्या दिवसामध्ये दुष्काळ पडणार आहे, माझे भाऊ माझे पिता त्या कठीण समयामध्ये सापडण्यापेक्षा त्यांनी तिथून निघून यावं आणि माझ्याबरोबर, मला ज्यांनी गुलाम म्हणून विकलेलं आहे, ज्यांनी मला सोडून दिलेलं आहे, ज्यांनी माझं नाव देखील टाकून दिलेलं आहे, ज्यांनी मला मेलेलं समजले, ज्यांनी माझं नाव बदलताना बघितलेलं आहे, त्या लोकांचा मी संगोपनाने संघाळ करणार आहे. आणि ही बाब करत असताना आपल्याला ही एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 32व्या वचनामध्ये आता संत पौल देखील याला दुजोरा देतो की आम्हाला जर क्षमा आमच्या जीवनामध्ये आहे तर आमच्या जीवनामध्ये कनवळा किंवा कनाळूपणा कसा यावा. वाचा. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा. का? यस, इथे स्पष्ट दिसत आहे की उपकारी आणि कनवाळू लोक कोण असतात? जे ख्रिस्तामध्ये इतरांना क्षमा करतात. प्रेज द लॉर्ड. क्षमा जगामध्ये सगळेजण करतात, परंतु आपण नुसती क्षमाच करत नाही, तर त्याच्यामध्ये एक आणखीन बाब जोडली जाते की तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. ख्रिस्तामध्ये क्षमा करणारे लोकांचं वैशिष्ट्य असतं की आता ते ज्या लोकांना क्षमा करत आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये उपकारशीलता, कनवाळूपणा निर्माण होतो की झालं ते गेलं, आता सगळं काही नवीन झालेलं आहे. आता माझा भाऊ माझी बहीण ही माझ्याजवळ माझ्या मदतीसाठी, माझ्या मदतीच्या द्वारे परत एक वार सुखी आणि निरोगी राहणार आहे. आणि ह्यासाठी ही बाब जाणणं अतिशय महत्वाचं. एक अनुभव मी मागील दिवसामध्ये वाचत होतो की एक व्यक्ती होता आणि तो मोठा त्याचं दुकान होतं आणि गॅरेज होतं आणि तो गॅरेजमध्ये पुष्कळ लोक येत होते. आणि अचानक एक दिवस असं दिसलं की रात्रीच्या वेळेस जेव्हा पाऊस पडत होता, एक मुलगा त्या गॅरेजमध्ये जवळ आला. तो पूर्ण भिजला होता, थरथर कापत होता आणि दुकान किंवा गॅरेज बंद करण्याच्या वेळेस त्याचं लक्षात आलं आणि त्याने म्हटलं तू कोण आहे? तर त्याने त्याचं नाव सांगितलं. 12-15 वर्षाचा मुलगा होता. आणि मग त्या मुलाकडे तो गेला आणि त्याने म्हटलं की तू इथे कसा काय एकटा एवढा उशिरा झालेला आहे? तो म्हणे नाही नाही नाही, माझी आई पण नाही, माझे वडील पण नाही, माझ्या घरच्या लोकांनी मला हाकलून दिलेलं आहे. आता मला कुठे जावं काही कळत नाही आणि माझा कोणी देखील आसरा नाही. आणि त्या व्यक्तीला, गॅरेज मालकाला, तो ख्रिस्ती होता, त्याला त्याच्यावर दया आली आणि त्यांनी म्हटलं हरकत नाही, ठीक आहे, तू या गॅरेजमध्ये राहा, झोपत जा, म्हणजे निदान तुला एक आसरा तरी मिळेल. पुढे त्याने त्या गॅरेजमध्ये झोपायला सुरुवात केली आणि मग त्या मुलाला त्यांनी प्रशिक्षित केलं, ट्रेनिंग दिली आणि तो देखील टेक्निशियन झाला. आणि उत्तमरित्या टेक्निशियन झाल्यानंतर काही दिवसानंतर त्या मुलाने तिथे येणं बंद करून दिलं. त्या मुलाने तिथे येणं बंद करून दिलं. चांगला टेक्निशियन झाला, त्याला प्रसिद्धी मिळाली आणि तो मालक बघतो की काही दिवसानंतर एक त्याच्याच गॅरेजच्या समोर एक टपरी टाकलेली आणि त्या टपरीमध्ये तो मुलगा देखील स्वतःच गॅरेज उघडून बसला. बघा, त्या मुलाला ज्यांनी प्रशिक्षित केलं, आसरा दिलं, खाय प्यायला दिलं, जेव्हा तो तयार झाला, त्याचं नाव झालं, तर त्यांनी त्याच गॅरेजच्या समोर टपरी रूपा गॅरेज आरंभ केला. आता निश्चितच ह्याला राग यायला पाहिजे होता की जी माझ्या, ठीक आहे तू टाक काय कर, पण माझ्या समोरच तू टाकतो म्हणजे डायरेक्टली माझ्या बिझनेसवर त्याचा परिणाम होणार आहे. परंतु तो विश्वास होता, त्याने त्याला क्षमा केली. तो त्याच्याकडे गेला आणि त्याने म्हटलं भावा, मुला, खरोखर मला आनंद होता की तू आपल्या पायावर उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो की प्रभूने तुला आता एकटेपणापासून बाहेर काढलेलं आहे, आपल्या पावलावर स्थिर केलेलं आहे, तुझा बिझनेस देखील चमकावा. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तो व्यक्ती याला त्याने क्षमा केली, तो त्याच्या जवळ राहावा आणि त्याची वाढ व्हावी ही त्याची ख्रिस्ती म्हणून अपेक्षा होती. प्रेज द लॉर्ड. यस, आमच्या बरोबर राहणारा व्यक्ती ज्याला आम्ही क्षमा केलेली आहे त्याच्या आमच्या समोर भरभराट होत असताना जळायचं नाही. आपल्याला हेवा वाटायला नको, तर आपल्याला आनंद वाटायला पाहिजे की आज ज्या व्यक्तीला आम्ही क्षमा केलेली आहे ख्रिस्तामध्ये त्याची भरभराट होते. म्हणजे ख्रिस्त यावर त्याची क्षमाशीलता त्या व्यक्तीमध्ये देखील पेरली जाईल. प्रेज द लॉर्ड. नुसतं क्षमा करणं पुरेसं नाही, आम्ही येशूच्या टाईस क्षमा
केलेली आहे, तर ती क्षमेची वृत्ती आता त्या व्यक्तीने अनुभव घेतल्यामुळे आता त्याला कळेल की येशूमध्ये माझी क्षमा झालेली आहे, माझ्यावर कनवाळूपणा व कृपा आणि कळवळा आलेला आहे, त्यामुळे मी देखील तसाच क्षमाशील कनवाळू व्यक्ती बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर शत्रूंनी येशू ख्रिस्ताला थुंकले, येशू ख्रिस्ताला मारले, येशू ख्रिस्ताचे फटके दिले, त्याचे कपडे त्याच्यापासून हिरावून घेतलेले, त्याला होसन्ना होसन्ना नावाने गौरव देत असताना आता ते लोक काय करत होते, त्याला म्हणत त्याला वधस्तंभावर खिळा, हा अपराधी आहे, दोषी आहे, आणि त्यांनी वधस्तंभ उचलला, लादला, दोहरी शिक्षा त्यांनी भरली, फटके पण खाल्लेले आणि दुसऱ्या बाजूला वधस्तंभ देखील त्यांनी सहन केले. तरी देखील तो त्या शत्रूंच्याकडे बघत असताना त्यांच्यावर द्वेष करत नाही, त्यांची घृणा करत नाही, तर तो कळवळीने भरून म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. या वधस्तंभाकडे जेव्हा आपण चित्रामध्ये बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून कोणाला क्षमा केलेली आहे? सर्व अपराध्यांना, जे त्याला मारत होते आणि त्याचप्रमाणे या जगामध्ये सर्व अपराधी होते त्यांच्यासाठी क्षमेशीलतेची प्रार्थना केलेली आहे, क्षमेशीलतेची प्रार्थना केलेली आहे. आणि त्यामुळे आज तुम्हाला आणि मला दिसत आहे की ही क्षमाशीलता येशूची अपेक्षा आहे की त्याच्या भक्तामध्ये म्हणजे आमच्यामध्ये देखील असावी. आणि जर आपण ते करत नाही, आपण जर करता तर प्रेज द लॉर्ड, येशू ख्रिस्ताचं मोठं अभिवचन आहे, परंतु करत नाही तर त्याच्यासाठी देखील देवाचा निश्चितच क्रोध तुमच्यावर उतरणार आहे. आणि लूका शुभवर्तमान 6 अध्याय 38 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तुम्हास द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. लूका 6:38. देत असताना लक्षात ठेवा विपुलतेने द्या, कारण की देवाने तुम्हाला घेण्याचा नव्हे तर देण्याचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही क्षमा केलेली आहे, आता तो जो क्षमा घेणारा व्यक्ती आहे तुमच्या समोर असताना नुसती क्षमा देऊन सोडणं नाही, तर त्याबरोबरच त्याला आता तुम्ही कनवाळू आणि कृपाळू झाल्यामुळे तुमचं देणं देखील लागतं. आणि जेव्हा तुम्ही देईल तेव्हा ढोंगीपणाने की बाबा मी किती महान आहे, मी किती ग्रेट आहे, मी नुसतं क्षमा केलं नाही तर मी ह्याच्यावर मदतीचा हात दिला, तसं सगळीकडे आपण बोंबाबोंब करण्याची गरज नाही. तर त्याला देत असताना ज्या मापाने तुम्ही देते त्याच मापाने तुम्हाला देखील मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची प्रार्थना आपण नियमित म्हणतो की जसं मी इतरांच्या अपराधांची क्षमा केली तसंच तू माझ्या देखील पापांची अपराधांची, यास आपण सहज म्हणून जातो, परंतु प्रियांनो लक्षात ठेवा ही अट आहे, जेव्हा दिलं तेव्हा तुम्हालाही मिळेल, तुम्ही देणार नाही तर तुम्हाला मिळणार पण नाही. ही बाब फार लहानशी आहे, फार छोटीशी आहे, पण प्रभूने याला अतिशय महत्व दिलेलं आहे. जगामध्ये ख्रिस्ती व्यक्ती जिथे कुठे आहे तो नेहमी देणाराच राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. राष्ट्रांकडून त्यांनी घेतलेलं नाही, राष्ट्राकडून मागितलं नाही, तर राष्ट्रांना ज्या ज्या गोष्टी दिल्या त्याद्वारे प्रत्येक जे महान राष्ट्र, मोठे राष्ट्र, समृद्ध राष्ट्र, ते ख्रिस्ताच्या या देण्याच्या आणि विशेष करून ख्रिस्ताच्या प्राप्त झालेल्या कृपादानाच्या द्वारे पुढे गेलेले. प्रेज द लॉर्ड. यासाठी फार सिद्धतेची गरज नाही, याचा अनुभव जग आज देखील घेते. हो प्रियांनो. आणि यासाठी जेव्हा तुम्ही क्षमा करतात तेव्हा योसेफाला ज्या प्रकारे आपल्या भावांना, आपल्या शत्रू समान वागणाऱ्या भावांच्या बद्दल कळवळा आला आणि त्यांनी आपल्या जवळ त्यांना ठेवून येणाऱ्या दिवसामध्ये जे येणारं संकट आहे, जे 5 वर्ष दुष्काळ पडणार त्याच्यासाठी बचावासाठी त्यांना निश्चितच मोठ्या प्रकारे आश्रय दिलेला आहे. पुढचा मुद्दा, दुसरा मुद्दा आहे, सेकंड मुद्दा आहे, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की यामध्ये जेव्हा तुम्ही क्षमा करतात तेव्हा देवाचा संकल्प तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होतो. लक्षात ठेवा, देवाचा संकल्प. आज अनेक जण आहे इथे बसलेले आहे आणि यिर्मया 29:11 मध्ये देवाने म्हटले की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तू जाऊन माझा धावा करशील मी ऐकेन. आज आपल्यासाठी देवाची योजना आहे, संकल्प आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते चांगलेपणाचे आहे. आणि आज अनेक जण म्हणतात, हो पाळक साहेब काय करावं, तुम्ही म्हणतात आम्ही मान्य करतो देव चांगला आहे, हे पण आम्हाला मान्य, परंतु ते संकल्प आणि योजना पूर्ण कधी होणार आहे?
काही दिसतच नाही, जवळपास काहीच नाही आम्हाला वाटत की कधीतरी होईल आमचं भलं, आमची परिस्थिती बदलल, आमच्या घरामध्ये सुख चैन येईल, आमच्या घरामध्ये शांती नांदल, आमच्या घरातली परिस्थिती सुटल, असं काहीच दिसत नाहीये. आणि कधी आम्ही काय मेल्यानंतर येणार का त्या सगळ्या गोष्टी? प्रियांनो, देवाचा संकल्प आज जर तुम्ही विश्वास नाही तुमच्यासाठी आहे, प्रेज द लॉर्ड, आणि जगातच आहे, प्रेज द लॉर्ड. परंतु तो संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गामध्ये काही अडखळणे आहे. आणि त्या अडखळण्यामध्ये एक अडखळण हे आहे की देवाने तर तुम्हाला क्षमा करून त्याचा पुत्र व कन्या बनून तुमच्यासाठी त्याची योजना घोषित करून टाकलेल्या आहे, प्रेज द लॉर्ड, विदित केलेल्या आहे. परंतु तुम्ही आणि मी त्या योजना घ्यायची इच्छा तर आहे, परंतु देवाने जी क्षमाशीलता तुमच्या आणि माझ्या संदर्भात केली तशी क्षमाशीलता इतरांबरोबर करत नाही, इतरांबरोबर करत नाही. आणि त्यामुळे ह्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. बघा इथे आपण उत्पत्ती याच्या 45व्या अध्यायामध्ये जेव्हा बघतो तर 5व्या वचनामध्ये लिहिलंय की तुम्ही मला या देशात विकून टाकले. कोण म्हणतो? योसेफ आपल्या भावांना म्हणतो. आणि समोर उभ्या असताना तो आपल्या भावांना काही पण करू शकला. तो राजा होता, तो पंतप्रधान होता, ते त्याच्या समोर आश्रयदाता होते. परंतु तो म्हणतो तुम्ही तर हे केलेलं आहे, सगळ्यांना बाहेर घालू ना, हे लक्षात ठेवा. असं नाही सगळ्यांच्या समोर, आपण मागच्या संदेशात ऐकलेलं आहे. परंतु तुम्ही त्याचं दुःख करू नका. दुःख करण्यासारखी बाब होते. ते लोक पण म्हणत असतील माझ्या भावाने आम्हाला क्षमा केली, माहित नाही त्याच्या काय प्लॅनिंग आहे आमच्यासाठी. सिंहासनावर बसून गपचूप काहीतरी इथे बोलतो आणि बाहेर गेल्यानंतर काय माहित काय करल की काय. हा आपण मनुष्याचं डोकं असतं की घरामध्ये चांगला बनतो आणि बाहेर गेल्यानंतर एकदम काहीतरी दुसरंच करल. डाऊट होतं त्यांच्या मनामध्ये. पुढे तो म्हणतो त्याचा संताप करू नका, कारण तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाचे प्राण वाचावे? हे जे याकोबाचे वंशज आहे, ज्याला कुलाधिपती म्हणतो. आज इस्रायलामध्ये ते 12 कुल आहे, त्या 12 कुलांचा नाश होऊ नये ही देवाची योजना होती. आणि ती योजना पहिलेच घडली होती. नुसतं मी त्या योजनेचा एक भाग आहे परमेश्वराच्या कृपेने, आणि तो भाग पूर्ण होण्यासाठी मी या पदावर बसलो आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, अनेक लोक जे आहे जे आज तुमच्या जवळ आहेत, जे आज देखील तुमच्या द्वेषामुळे, तुमच्या घृणेमुळे तुम्हाला तुमच्या हकल निराश आहे. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्या जीवनामध्ये भलं होण्यासाठी देवाने तुमची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता आमच्याकडे काय नाही, आम्ही तर गरीब आहे, आमच्याकडे पैसा नाही. अहो नाही, तुमच्याकडे येशू आहे. प्रेज द लॉर्ड. येशूची क्षमाशीलता, येशूचे तारण आहे, येशूचे सामर्थ्य आहे आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे तुमच्याकडे बहुत आहे. आणि त्यासाठी देवाने तुमच्याकडे त्याला पाठवलेला आहे. तो गुन्हेगार आहे, तुम्ही त्याला क्षमा केलेली. आता जबाबदारी ही आहे की त्यांच्या जीवनामध्ये तुमच्या क्षमाशीलता जेव्हा उतरल तेव्हा देवाचे संकल्प तुमच्या जीवनात येतील. प्रेज द लॉर्ड. देवाने बघितलं की हा योसेफ जरी एवढ्या अत्याचारातून गेलेला, इतक्यात त्याला फसवले, त्याच्या पोटिफराच्या पत्नीच्या निश्चितच विनयभंगामध्ये हा जेलमध्ये आहे. याच्या अगोदर निश्चितच तो गुलाम म्हणून विकला गेलेला आहे. अशा अनेक गुन्ह्यातून हा चालला. जवळजवळ 3 वर्ष तो त्या गुन्ह्यामध्ये, 17 ते जवळजवळ 3.5 वर्ष तो चालला. आणि 21व्या वर्षी जेव्हा तो त्या पंतप्रधानाच्या पदावर बसलेला आहे, तो खूप अत्याचारामधून गेला आपल्या लोकांचा आणि निश्चितच त्या परक्या राष्ट्राचा. परंतु तो आता त्या पोझिशन मध्ये आहे की ज्या पोझिशन मध्ये त्याच्या शब्दाला मोल आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, का मोल आहे? कारण की तो कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे? तो पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलाय. आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवरून जे काही ऑर्डर दिलं जाईल ते मिस्रामध्ये ऐकलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी आज त्या खुर्चीवर बसलेला आहोत, जे देवाची कृपाची खुर्ची आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना, तुमचं सामर्थ्य, तुमच्यामध्ये दिलेलं देवाची योजना, तुमच्यामध्ये दिलेलं देवाची ऑथॉरिटी, यामुळे प्रत्येक प्रार्थना ऐकलीच जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ती प्रार्थना आता स्वतःसाठी नाही तर शत्रूसाठी करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण मला हे दे, मला ते दे, माझं हेच आपण करत बसतो. मला क्षमा कर, मला हे दे, मला क्षमा कर.
अरे प्रभू म्हणतो, तुला मी अगोदर यासाठी इथे बसवलेलं आहे ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये, यासाठी की तुझ्या ज्या वास्तव्याच्या द्वारे तुझ्या जवळ येणारे लोक जे क्षमेसाठी तुझ्या जवळ येत आहे, त्यांना नुसती क्षमाच मिळू नये, तर तुझ्याद्वारे त्यांचं भलं व्हावं, त्यांचा लाभ व्हावा. आणि यासाठी देवाने तुला ती खुर्ची दिली, यासाठी तुला ख्रिस्ती मंडळी चर्च दिलेलं आहे. परंतु प्रियांनो, आम्ही त्याला अनेकदा नाकारतो आणि त्यामुळे आमच्या संदर्भात देवाचे संकल्प पूर्ण होत नाही. खुर्ची तर दिलेली आहे, परंतु हा काही कामच करत नाही माझं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की हा एकटा मुलगा, हा टाकलेला मुलगा, हा आपल्याला इब्री मुलगा, हा आलेला आहे मिसर देशामध्ये. आणि मिसर देशाचा जो फारो आहे, तो त्याला एवढ्या मोठ्या पोस्टवर बसून देतो. आपल्याला एकच गोष्टीचा विचार करायला पाहिजे की योसेफाबरोबर कोणाची योजना होती? योसेफाबरोबर कोणाची योजना होती? देवाची, परमेश्वराची, जिवंत देवाची, यहोवाची योजना होती. फारो बरोबर कोणाची योजना आहे? तो यहोवाला मानतो का? तो यावेच्या बरोबर चालणार आहे का? तो काही देवाच्या बायबल त्या काळातल्या असलेल्या नियमशास्त्राला काहीच नाही मानणार. दुसऱ्या भाषेमध्ये तो कुठेतरी सैतान व सैतानी सत्तेचं चालवणार. परंतु त्यांनी आपल्या ह्या विचारामध्ये बदल घडून देवाच्या माणसाला त्या सिंहासनावर कसं काय बसवावं? म्हणजे याचा अर्थ आहे की एकच लक्षात ठेवा, की जेव्हा देवाची योजना आणि संकल्प तुमच्यासाठी आहे, तर सैतानाला पण झुकावं लागतं आणि सैतानाच्या बरोबर चालणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील तुमच्यासाठी मार्ग खुला करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणू, तो बदलल का, तो ऐकल का, तो का आपला धर्माचा नाही, तो मानत नाही. अहो काय नाही, माना अगर नाही मानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, की तो देवाच्या योजनेला कधी देखील घालवू शकत नाही. सैतानाने निश्चितच विरोध केला असला, सैतानाने निश्चितच प्लॅन केला असता, कारण की सैतानाला माहित आहे की हा याकोब आणि याकोबाची 12 संतती इस्रायलासाठी आणि इस्रायलाच्या द्वारे अनेक राष्ट्रांना आशीर्वादाचे सबब बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. यांना जर इथेच संपवलं तर सगळंच काही संपणार आहे. परंतु देवाची योजना या 11 नंबरच्या भावाच्या द्वारे, योसेफाच्या द्वारे अशी पूर्ण झाली की सैतानाची योजना मोडण्यात आली आणि देवाची योजना सिद्धीस गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आजच तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही हा आहे आणि तो आहे आणि हा असा करतो मग तो तसा करतो, ह्याच्याकडे पैसा आहे, ह्याच्याकडे पॉवर आहे, ह्याच्याकडे भाई आहे, ह्याच्याकडे हा आहे. प्रियांनो, ह्याचा विचार देवाने ऑलरेडी आहे. प्रेज द लॉर्ड. तर विचार तुम्ही नका करू. तुम्ही आणि मी विचार करायचा की माझ्यासाठी देवाचं जे संकल्प येते त्याच्या मार्गामध्ये जर क्षमाशीलता अडखळण असेल तर ती मला दूर करायची. प्रेज द लॉर्ड. ते दूर करा, बाकीचा विचार करू नका. जसंच तुम्ही त्या क्षमेशीलतेच्याकडे जाणार, समोरच्या व्यक्तीवर प्रीती करून त्याला तुम्ही आपल्या जवळ ठेवणार आणि त्याच बरोबर त्या संकल्पाला आपल्या जीवनामध्ये पूर्ण होताना बघणार आहे. आणि यासाठी ही बाब अतिशय महत्वाची आहे आणि ती जाणून घेणं अतिशय लक्ष. परंतु आज प्रियांनो, आम्ही शोकाकुल आहोत, आम्ही चिंतित आहोत, आम्ही भीतीमध्ये आहोत, आम्ही अडचणीमध्ये, आम्ही निराश आहोत, आम्ही घाबरलेले आहोत. का? कारण की आम्ही अद्याप देखील अनेकांना क्षमा केलेली नाही. आणि क्षमेच्या अगोदर प्रीती देखील येते. आपण ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांना क्षमा करतो. आपले लेकरं आहेत, आपण किती त्यांनी गुन्हा केले तरी म्हणतो, त्यांनी क्षमा मागितली नाही तरी म्हणतो जाऊ दे भाऊ, तुला माफ केलेलं. अनेकदा आपण आपले लेकरं चुकतात, गुन्हे करतात, आपल्याकडे क्षमा पण मागत नाही, आपण म्हणतो जाऊ दे, विसरून जा आता, जाऊ द्या, मुलगाच आहे आपला, कुठे जायचा, जाऊ द्या, चलो आपण माफ करतो. माफी मागून मागून थकलेला आहे, परंतु तुम्ही क्षमा करायला तयार नाही. ह्याच्यावरून आम्हाला दिसतं की आज देखील आमच्यामध्ये ख्रिस्ताच्या प्रीती आणि क्षमेशीलतेचं रक्त वाहत नाही. त्यामुळे त्रास त्याला तर होतच आहे, पण आम्हालाही त्रास होत आहे. आमचं जीवन पण दुःखी आहे, आम्हालाही फार आनंद नाही. आमच्या जीवनामध्ये देखील आशीर्वादाची रेलचेल जी असायला पाहिजे ती येत नाही. तर का आम्ही हे ओझं घेऊन चालायचं? का आम्ही हे ओझं घेऊन चालत आहे? क्षमा करा, सोडा, देवाच्या आशीर्वादासाठी मार्ग खुले होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. किती दिवस ओझे खाणार? आमचे ओझे, आमचे शाप आणि पाप आणि सर्व गोष्टी येशूने ऑलरेडी वाहिलेल्या आहे. किती दिवस तुम्ही आणि मी वाहत फिरणार आहे? आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक मी आपल्याला हीच विनंती करतो की देवाचे संकल्प इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीच नव्हे, तर पृथ्वीच्या निर्मितीपासून शेवटपर्यंत सदोदित हिताचेच आहे, कधी देखील नाशाचे नाही.
माझा व्यक्ती, माझा विश्वासू, माझा भक्त, माझा असलेला मुलगा, माझी मुलगी कधी देखील निश्चितच पतन पावलेलं, शापित निश्चितच देवाला आवडणार नाही. ते वृद्धिंगत व्हावे, ते समृद्ध व्हावे, ते निश्चितच समाजामध्ये उच्च स्थान प्राप्त व्हावे, त्यांची एक वेगळी ओळख मिळावी. आणि ती ओळख ख्रिस्तामध्ये हा क्षमाशील व्यक्ती, हे घर क्षमाशील आहे, ही निर्माण व्हावी. प्रेज द लॉर्ड. जे शत्रू होते ते आज मित्र झालेले आहे. नुसतं मित्र झालेले नाही तर मदतीचा हात माझ्याकडून त्यालाकडे जाते. हा माझा हात नाही तर हा येशूचा हात आहे, जो त्याच्या जीवनामध्ये बदल घडून येते. जे संकल्प माझ्यासाठी देव पूर्ण करलच करल. परंतु योसेफ काय म्हणतो, देवाने मला अगोदर पाठवलं यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये असे प्रॉब्लेम आले तर माझ्याद्वारे ते संकट या भावांचे दूर व्हावे, यासाठी पाठवलं. येणाऱ्या दिवसाकडे येतील आणि मग मी त्यांना लाथाने उडवावं, यासाठी नाही पुढे पाठवलं. मला यासाठी पाठवलेले की येणाऱ्या दिवसामध्ये मी आता वर गेलो तर माझे भावंड यांचा देखील बचाव व्हावा. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज मला ख्रिस्त लाभलेला आहे. मी एक उच्च स्थानावर आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामुळे मला एक ताकद व शक्ती मिळालेली. माझा भाऊ आज खाली पडलेला आहे. कदाचित त्याच्याकडे धन आहे, पैसा आहे, सर्व काही, परंतु तो पापामध्ये लोळत आहे. मी त्याला क्षमा केलेली, त्याच्यासाठी मी प्रार्थना करावी आणि त्याला वर उचलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी तुम्हाला ही पद आणि ही अथॉरिटी आणि ताकद आणि विश्वास आणि सामर्थ्य दिलेलं आहे. आणि जर दिलेलं आहे तर ती कृती जर होत नाही, मग ते पद आणि ते संकल्प हे व्यर्थ होणार आहे. ही बाब देखील समजून घ्या. तिसरा मुद्दा आहे की जो क्षमा करतो, जो क्षमा करतो त्याबद्दल लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये उत्तमात उत्तम देण्याची वृत्ती निर्माण होते. उत्तमात उत्तम देण्याची निर्मित होते. आणि 10व्या आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की बघा, योसेफला नुसतं त्यांनी म्हणा माझ्याकडे येऊन राहा असं नाही म्हटलं, किंवा हे 5 वर्षासाठी तुम्ही माझ्याकडे या, दुष्काळ असेपर्यंत राहा, खा प्या आणि मग जा परत, असं नाही लिहिलं. त्यांनी काय लिहिलं, तुम्ही गोशेन प्रांतामध्ये वस्ती करून राहा. इकडे राष्ट्राचा अधिकार आहे, एक राज्य तुम्हाला देऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. अहो मेरे पास पॉवर आहे, मेरे पास अथॉरिटी आहे, तर तुम्हाला नुसतं एक उपरी म्हणून आता राहायचं नाही, तर तुम्हाला एक राज्य मी देऊन जातो. गोशेन नावाचं प्रांत देतो, तिथे तुम्ही वस्ती करून राहा जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत. तिथे तुमची मुले, तुमची नातवंडे, बघा आता पुढचे घराण्या, असं नाही की 5 वर्षाचा नातवंड नाही होणार. 5 वर्षामध्ये काही भरभराट होणार नाही, परंतु अनेक वर्ष राहिल्यानंतर नातवंडे, मुलं, ढोरे या सगळं काही वाढणार. गुरे, ढोरे, शेरडे हे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे. काय राहावे मला? माझ्या समीप राहावे, माझ्या समीप राहावे. आणि 5 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे, तेथे तर मी तुमचं संगोपन करीलच करील, परंतु तुमच्या घरचे लोक सर्व या परिस्थितीत दरिद्री होणार नाही, अडचणीत राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज आमच्याकडे ख्रिस्तामध्ये ती ताकद आहे, ख्रिस्तामध्ये ते आशीर्वाद आहे, ख्रिस्तामध्ये ते संरक्षणाचे कोट आहे, ख्रिस्तामध्ये ते बरकत आहे, ख्रिस्तामध्ये ती ब्लेसिंग आहे की तुमच्या संपर्कात येणारे जे काही लोक आहे त्यांची देखील भरभराट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांची देखील भरभराट होणार आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाची की त्यांना उत्तमात उत्तम द्यावं. त्यांनी उत्तम काय दिलेलं आहे? एक प्रांत, गोशेन प्रांत त्यांनी दिलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की येणाऱ्या दिवसामध्ये त्या राष्ट्रामध्ये सर्वात भरभराट करणारे जेव्हा गोशेन प्रांत त्यांना दिसला, तेव्हा फारो राजा घाबरला. तेव्हा त्याने बघितलं की या सर्व गोशेन प्रांतमध्ये राहणारे योसेफ आणि याकोबाची एवढी भरभराट होते, तेव्हा तो राजा घाबरला. प्रेज द लॉर्ड. बघा, एकच लक्षात ठेवा, नुसता तो प्रांत दिला नाही तर परमेश्वराने त्या प्रांत आणि प्रांतामध्ये राहणारे या लोकांची भरभराट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की योसेफाला जो संकल्प आपल्याला होता तो संकल्प देवापासून होता आणि देवाची प्रीती त्याच्याकडे, क्षमाशीलता त्याच्यामध्ये असल्या कारणाने त्यांनी जी काही जागा दिली, जिथे तू पाय टाकशील ते आशीर्वादित झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब अतिशय महत्वाची की तुम्हाला आणि मला त्या व्यक्तीला निश्चित सोडावायचं नाही, कारण की तुमच्या नजरेसमोर, तुमच्या आशीर्वादाच्या संकल्पाच्या समोर जो देवापासून तुम्हाला प्राप्त झालं त्याची देखील भरभराट होणार आहे. यासाठी देवाने तुम्हाला पहिले ख्रिस्तामध्ये आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेक जण आहेत, अनेक स्त्रिया आहेत, म्हणतात
बाळासाहेब काय करावं, आमच्या घरामध्ये सगळी बरबादी आहे, आमच्या घरामध्ये कोणीच चर्चला येऊ इच्छित नाही, आमच्या घरामध्ये कोणी ख्रिस्ताकडे जात नाही, आम्हीच नुसते प्रार्थना करतो, बायबल वाचतो आणि मंदिरात येतो, परंतु कोणाला देखील त्या देवाची किंवा त्या बदलणाऱ्या परिस्थितीची अपेक्षा नाही, इच्छा नाही, आणि ते सर्वजण विरोध करतात. बरोबर आहे ना? आणि अशा अवस्थेमध्ये देव म्हणतो, अरे मी ज्या अर्थी तुला योसेफ म्हणून पुढे पाठवलेलं आहे, निवडलेलं आहे, त्या अर्थी तुझं घरानं मी निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्यांना क्षमा करा. त्यांना आज ते तुम्हाला शिव्या घालत आहे, आज ते तुमच्या विरोधात बडबड करत आहे, आज जे तुम्हाला लाथाडत आहे, आज ते देवामुळे आणि मंदिरामुळे तुमच्यावर ते अत्याचार करत असतील, घाबरू नका. बघा, तुमचे क्षमेशीलतेच्यामुळे आणि तुमच्यामध्ये असलेल्या येशूमुळे त्यांना देव बरकत देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांची भरभराट करणार आहे. आज जो आत्मिक स्थिरता तुम्हाला प्राप्त झालेली, ती स्थिरता त्यांना देखील देव देणार आहे. परंतु तुम्हाला लक्षात ठेवा, जर देवाने त्याच्या संपल्लाचं उच्च स्थानावर म्हणजे ख्रिस्तामध्ये मजबूत केलेलं आहे, तर आता आपण त्यांना सोडायचं नाही, आपण त्यांना टाकायचं नाही. अनेक जण म्हणतात, आता पाळायचं दिलं व सोडून त्याला मरू द्या, आता जे त्याच्या नशिबात असेल ते होईल. आणि असं म्हणून आपण नुसतं त्यांना खाऊ घालतो, परंतु त्याच्यावर खऱ्या अर्थाने क्षमेशीलतेच्याद्वारे ख्रिस्ताची प्रीती घोषित करत नाही. ही बाब लक्षात ठेवा. रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 7 आणि 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त याच्याबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे की नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा हा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरणारा कदाचित कोणी धाडस ही करेल, परंतु देव आपणावर स्वतःचे प्रीतीचे प्रमाण हे देतो. बघा, चांगल्या व्यक्तीसाठी धडपडणारे, आपल्या घरातल्या चांगल्या व्यक्तीचं भलं व्हावं अशी अपेक्षा खूप जण आहे. आपण पण करतो की बाबा हा मुलगा, माझी मुलगी खूप चांगली आहे, म्हातारपणी ही मला मदत करेल, सहाय्य करेल, आपण त्याच्यावर जास्त प्रीती करतो. पण एखादा बंडखोर असेल तर म्हणतो, जाऊ दे, मरू दे, हा काय माझ्या कामी येणार नाही, द्या सोडून याला, आणि तो बिचारा लावारेस सारखा आपल्या तिकडे फिरतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो की तो तुमच्यासाठी मेला आहे, परंतु त्या आम्ही काही चांगले लोक होतो म्हणून नाही, आम्ही पापी आणि अधर्मी होतो आणि त्याच्यासाठी तो मरण पावला. आणि आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. प्रियांनो, आज आपण त्या मुलाला किंवा त्या मुलीला किंवा त्या प्रियजनांना तुच्छ लेखतो, कारण की आपल्याला दिसतं की तो आपल्या खानदानीचं नाव त्यांनी बुडून टाकलेलं आहे, आपल्या घराण्याचं नाव त्यांनी पूर्णकडे घालून टाकलेलं आहे. परंतु प्रियांनो, आम्ही देखील ख्रिस्ताचं नाव घालवणारे लोकांपैकी एक आहोत ना. आपण का विसरतो? आपण दुसऱ्यांचा न्याय करत आहोत, त्याच्या आपण बडबड करत आहोत, परंतु जर ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण पण तसेच आज्ञा मोडणारे लोक आहोत, आपण देखील पळणारे आहोत, आपण देखील येशू आणि येशूच्या जे काही नियम आहेत ते मोडणारे आहोत, आपण देखील न्यायाच्या साठी निश्चितच तयार झालेले क्रोधाचे पात्र आहोत. परंतु तरी देखील देव रोज दया करतो ना तुमच्या आणि माझ्या. मग आपली दया का आटलेली आहे? आपली कृपा का आटलेली आहे? आपल्या क्षमेशीलतेमध्ये का ताकद नाही? हो प्रियांनो, पित्याने आपला एक मुलगा आपला येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे, आणि तर त्याने दिलेला आहे तर आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अमेरिकेची गोष्ट मागील दिवसामध्ये मी बघत होतो, त्यामध्ये 2 मुलांमध्ये थोडं का भांडणं झाले, आणि एक मुलाला जो निश्चितच काळा होता, निग्रो होता, त्यांनी एक वाईट तरुणांवर तो मरण पावला. आणि त्यानंतर त्या ब्लॅक मुलाला धरलं, त्याच्यावर केस चालली आणि त्याला जन्मठेप देण्यात आलेले. आता ह्या घराचा तो जो होता मुलगा, अमेरिकन मुलगा, तो एकुलता एक होता, आणि त्यामुळे त्या घरावर मोठी शोककळा पसरली की या भांडणामुळे आमचा घरातला एक महत्वाचा घटक जो येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या घराचा घराण्याचा चिराग होता तो मेलेला आहे. आता आमचं काय व्हावं? आणि अशा समय या काळ्या अपराधीचे माता आणि पिता त्याच्या घरी गेले आणि त्या वृद्धाने माता आणि पिताची क्षमा मागितली. ते पण आम्हाला माहिती आहे की आम्ही क्षमेचे पात्र नाही, कारण माझ्या मुलांनी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. परंतु आमच्या ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं की जरी तो चुकलेला आहे, परंतु यापुढे तुमच्या म्हातारा कुटुंबियाचं आम्ही संगोपन करणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्ही चुकलो आम्ही, परंतु आता आम्ही त्याचं प्रायश्चित म्हणून
तुमचं संगोपन करणारा. काही दिवसानंतर 12 वर्षानंतर तो मुलगा सुटून आला आणि त्याला कळालं की ज्या आई वडिलांसाठी मी रडत होतो, कणत होतो, त्याचा सांभाळ त्या हत्याराच्याच आई वडिलांनी केलेला आहे. आणि त्यानंतर त्याला आपल्या मनातला द्वेष निघून गेलाय की बघा, जरी ते मुलगा चुकलेला आहे तरी देखील बघा आई वडिलांनी त्याचं संगोपन करत त्यांचा बचाव केलेला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तो काळा मुलगा बदललेला आहे, तो अत्याचार करणारा मुलगा बदललेला आहे. की जरी मी अपराधी आणि पापी हो, पण माझ्या आई आणि वडिलांमध्ये प्रीती आणि क्षमाशीलता होती. आणि त्यांनी ज्यांच्यावर मी अत्याचार करून जे घरामध्ये मोठा धक्का दिलेला आहे त्यांना त्या दुःखावर सावरलेला आहे. आणि यापुढे मी देखील त्या घराचा निश्चितच सावरणारा असा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, हे तर अत्याचार केला तर त्यामुळे निश्चितच फळ भोगवत आहे. परंतु येशू ख्रिस्ताने कोणावर अत्याचार केला नाही, तर त्यांनी तुमच्या माझ्यावर प्रीती केली. आणि प्रीतीची स्तव त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला आणि मला या संकटात जाता कामा नये तर बाहेर यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले. आणि प्रयत्न करत असताना जे आम्ही सर्व पापी होतो, जे पाप पदरी घेतो, त्याच्यासाठी तो विश्वासनी राहून तो तुम्हाला आणि मला काय करतो, क्षमा करतो. आणि जर तो क्षमा करतो आणि आम्ही करत नाही, तर मला सांगू द्या, आपण खूप मोठे दोषी आहोत. कारण की आपल्याला घ्यायला आवडतं, येशूकडून घ्या घ्या, द्या 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 येशू. आणि जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा आम्ही म्हणतो नाही नाही, ह्याला का द्यायचं, हिला का द्यायचं, हा माझा शत्रू आहे, हा माझा विरोधक आहे. आणि अशामुळे आपण हात रोखतो. आणि ह्या रोखलेल्या हातामुळे तो हात देखील रोखलेला आहे. ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी आज आपण त्या वचनाकडे जात असताना आज आपण ही बाब लक्षात ठेवू की जर आम्ही क्षमा केली नाही तर काय मिळणार. काही लोक आहे तेव्हा तर नाही, बाळकसाहेब मेलं ना तरी सोडणार नाही त्यांना. आज अनेकांमध्ये आणि त्याच्यामध्ये पिढ्या दर पिढ्या युद्ध चालतात. भारत देशामध्ये तर माहिती आहे, इज्जत केली तर मी कुछ भी कर जाएगा. आणि असं म्हणून कितीतरी लोक, कितीतरी घराने नाश पावत आहे. आजी आजोबाने केलं मग मुलंही तेच करताय. हा निघला की तो त्याला मारतो, तो निघला की तो त्याला मारतो. आणि अशा प्रकारचे जे गँग वॉर आहे किंवा अशा प्रकारचे घराण्याची इब्रत वाचवण्याच्या गोष्टी चालू आहे. आणि यामुळे प्रियांनो काही मिळत नाही, नाशच मिळतो. आणि अशा समय क्षमेशीलतेचं हे शिक्षण तुम्हाला आणि मला काही अलर्ट आणि इशारा देखील देतं. आणि त्या अलर्ट आणि इशारासाठी पेत्र येतो. मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायामध्ये पेत्र येशू ख्रिस्ताच्या समोर उभा राहतो आणि एक प्रश्न विचारतो. मत्ते 18व्या अध्यायामध्ये आपण जाऊया आणि त्यामध्ये 21वा वचन वाचा कोणीतरी. यस, पेत्र येशूकडे येऊन म्हणतो, यस माझा भाऊ ऐकतच नाही, तो माझ्यावर अत्याचारच करतो, अपराधच करत राहतो. मी त्याला क्षमा करायची का? किती वेळ? 7 वेळेस करू का? तेव्हा येशू म्हणतो, साताच्या 70 वेळास तू क्षमा. 7च्या 70 वेळेस म्हणजे 7 गुणिले 70 केलं तर 490 वेळेस. 7च का म्हटलेलं आहे हे देखील आपल्याला लक्षात आहे. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं तुला अक्कल आहे ना तेवढी की 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. मग पूर्ण त्याला काय, तुला क्षमा करायलाच पाहिजे शेवटपर्यंत. मोशेच्या स्तोत्रामध्ये याने प्रकारे लिहिले की मनुष्याचं आयुष्य किती आहे? 70 वेळेस, फार तर फार 80 वर्ष. मर्यादा एवढी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो 70 वेळेस, म्हणजे 70 वर्षाचा होईपर्यंत तू त्याला क्षमा क्षमा क्षमाच करत राहावी. आणि पेत्राला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हे आम्हाला शिकवतं की तुम्हाला क्षमाशीलच असायला पाहिजे. का? कारण की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे पुत्र व कन्या आहात. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त निरंतर 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 क्षमा 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 क्षमाच करतो. आणि आपण पण क्षमा 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 क्षमाच घेतो. मग क्षमा क्षमा देतो देतो का नाही? एकदा केले ना माफ, परत एकदा आला ना की मग तू आहे ना माझे दांडू काय. आपण एक लिमिट घालून देतो की पाळक साहेब अहो त्याला क्षमा केल्यानंतर लयच व्यतरतो. तो म्हणतो हा व्यक्ती घाबरतो, हा लेचा पेचा आहे, आणखीन अटॅक करतो तो आमच्यावर.
त्याला माहिती आहे की हा काहीच करू शकत नाही माझं, नसतं क्षमा क्षमाच म्हणतो हा, मग तो आणखीन अटॅक करतो. यस प्रियांनो, ही बाब आपल्याला दिसून येते ख्रिस्ती समाजावर. क्षमेशीलतेमुळे आज सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे. आज आपण जर सर्वत्र बघितलं तर सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे. त्यांना मारा, झोडा, जेलमध्ये टाका, त्यांचे बायबल झाला, त्यांचं मंदिर पाडा, ते म्हणतात आम्ही क्षमा करतो, आम्ही क्षमा करतो. आणि त्यामुळे ह्यांना कोणी काही याला उठलं आणि झोडलं तरी देखील ह्यांना काही ह्यांचा विरोध पण होत नाही. उलट ते म्हणतात, कोर्टमध्ये जाऊन म्हणतात आम्ही क्षमा केलेले. वकिली म्हणतात काय आम्ही येण्यासारखं यांच्यासाठी झटण्याचं, एक पुढे जाऊन म्हणणार आहे की क्षमा करा, त्यापेक्षा द्या सोडून यांना. आणि अशा प्रकारे न्याय जो आहे, जगाचा न्याय त्यांना लाभत नाही, ख्रिस्ती लोकांना लाभत नाही. परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, आम्हाला जगाच्या न्यायाची भीती नाही, तर आम्हाला देवाच्या न्यायाची भीती आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जगातलं सिंहासन किंवा जगातले जे कोर्ट आहे त्यांच्यापासून न्यायाची गरज नाही, तर आम्हाला देवापासून जो न्याय येणार आहे त्याची भीती बाळगणारे आणि त्याचा सन्मान करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्या न्यायासनाच्या समोर जेव्हा आम्ही उभे राहू तेव्हा देवाने म्हणायला पाहिजे की बाळा, तुझ्यावर अनेक कोर्ट केस हिने केले, हिने अनेकदा अत्याचार केले, परंतु धन्यवाद असो की तो देखील तुझ्या शेजारी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. का उभा आहे? कारण की तू त्याला क्षमा केली होती. प्रेज द लॉर्ड. अनेकदा तू क्षमा केली, 770 वेळा क्षमा केली, आणि शेवटी तो बदलला, आणि त्याने देखील क्षमाशीलतेचा गुण जो प्रभू येशू मध्ये होता त्या येशूला पत्करलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण त्याच्या जवळ येत असताना, शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. त्यामध्ये येत असताना आपण काही गोष्टीकडे लक्ष लावत असताना मत्तेकृत शुभवर्तमानामध्येच आपण आहोत, आणि त्यामध्ये आपण जेव्हा 18व्या अध्यायामध्ये जातो आणि ज्याच्या आपण सुरुवातीला आपण वाचलेला आहे, त्याच्यामध्ये कृतज्ञ चाकराचा दृष्टांत दिलेला आहे. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलेलं आहे. 7:70 नंतर एक उदाहरण दिलेलं, आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की जेव्हा तो राजा जो होता तो हिशोब घेऊ लागला, 24वा वचन, तेव्हा एक कर्जदार ज्याच्यावर लाखो रुपये हे कर्ज होते त्याला धरून आणण्यात आलं, आणि त्याला अशा प्रकारे सादर करण्यात आलं की हा फेड करत नाही, ह्याच्याकडे पैसे देण्याची काही ताकद नाही. मग धन्याने हुकूम दिला की त्याला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलांना व जे काही असेल ते सर्वांना विकून टाका. विकून टाकाचा अर्थ त्या गुलामगिरी होती, आणि व्यक्तींना देखील विकता येत होतं. घर पण विका, लोकांना पण विका, आणि जे काही पैसा येईल ते आपल्या निश्चितच याद्वारे आपला हिशोब चुकता होईल. ह्याद्वारे आपला हिशोब, कारण की त्यांनी पैसे फेडण्याची ताकद नाही आहे याच्यामध्ये, हे त्यानेच कबूल केलेले. परंतु पुढे काय झालेलं बघा, तेव्हा दासाने त्याचे पाय पकडून त्याला विनवणे, त्याला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा दासाच्या धन्याला दना येऊन त्यांनी त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले, म्हणजे त्याला माफ करून टाकलं. बघा त्याच्यावर किती दया आली. या व्यक्तीने जो आता गुलाम म्हणून विकला जाणार होता, तो, त्याची बायको, त्याची मुलं आणि त्याची संतती आता सगळ्यात लिलावाला जाणार होती, त्या व्यक्तीने जेव्हा पाय धरून राजाची माफी मागितली तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे, तुझे अश्रू बघून मी तुला काय करतो, क्षमा करतो, आणि तुझे कर्ज हे माफ करून देतो. प्रेज द लॉर्ड. आणि अशाच प्रकारे आपण जेव्हा रडतो, आपल्याला माहिती आहे की आपल्या पापाच्या बदल्यामध्ये आपल्याकडे काही देखील नाहीये. आपण आपलं जीव आणि तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कोणती देणगी शक्ती नाही. आपल्याला जर वाचायचं आहे आणि आपल्याला जर खरोखर ख्रिस्तामध्ये टिकायचं आहे तर देवाच्या कृपेचीच गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आमचे पुण्य आणि आमचे चांगले कर्म आम्हाला तो राज्य आणि ती सत्ता देऊ शकत नाही. आणि अशा समय जेव्हा ते क्षमा मागतात, ओजस पुढचं चित्र घे, पुढचं आणि मागे आहेत, आणि त्यामुळे आम्हाला असं दिसून येत आहे की येशू त्याच्याकडे बघतो. परंतु घडलं काय पुढे बघा, तेव्हा दासाला दया येऊन त्याला मोकळं केले. मग दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा आणखीन एक दास भेटला, आणि त्याच्याकडे त्याचे किती रुपये घेणे होते, 100 रुपये. त्याच्यावर किती कर्ज होतं, किती होतं, लाख रुपये. आता एक त्याचा कर्जदार भेटला, त्याच्यावर किती कर्ज होतं, 100. आता 100 मध्ये शून्य किती, लाख मध्ये शून्य किती, तुम्ही समजा खूप मोठा फरक आहे, जमीन आसमान का फरक आहे. आणि मग काय झालेलं, त्यांनी त्याची नरडी ठरली, तुझं माझ्याकडे देणं आहे ते देऊन टाक,
तो गयावया करू लागला. 100 रुपयेवाला, मला वागवून घे, मी तुझं कर्ज फेडेल. परंतु त्याने तो न ऐकता तो त्याला आपल्या फेड देण्यापर्यंत तुरुंगात टाकतो आणि त्याच्यावर अत्याचार करतो. बघा, ह्यांच्याकडून पण काहीतरी घेणं होतं. देवाने तर तुम्हाला मला क्षमा केलेली आहे, परंतु आम्ही जेव्हा क्षमेच्या बद्दल इतरांच्याकडे जातो तेव्हा आपण नरडं धरतो. आपल्याला वाटतं माझ्यासारखा धार्मिक, माझ्यासारखा चांगला, माझ्यासारखा पैसा घेऊन माझा रक्ताची कमाई, माझ्या खून की कमाई, हा लुटणारा चुसणारा व्यक्ती आहे, ह्याला मी सोडणार नाही. आणि तशाच प्रकारे त्या व्यक्तीने ते 100 रुपयासाठी केलेलं आहे आणि हा दुःखी झाला आणि त्यांनी जे आहे त्या राजाकडे केली. हो प्रियानो, आपण जेव्हा कोणाला लुटतो, माफ करत नाही, त्याला जबरदस्ती लुटतो, एक राजा आहे तो बघत आहे. प्रेज द लॉर्ड. तो राजा आहे, तो सिंहासनावर बसलेला, तो बघत आहे. आणि तेव्हा 32 वचन कोणतरी जोरात वाचा, 18:32. तेव्हा त्याच्या धनाने म्हणून त्याला बोला ना, अरे दुष्ट दासा, दया वेळा केल्यामुळे मी सर्व देणे तुझे सोडून दिले, लाखचे लाख रुपये मी क्षमा केले, तुला क्षमा केले, तुझ्या बायकोला आणि सगळ्यांना सोडून दिलं. आणि जर मी तुझ्यावर दया केली तर तू पण आपल्या सोबतीच्या दासावर दया करायला पाहिजे होती. आता यस, आता त्यांनी म्हटलं, हा जोपर्यंत फेडत नाही लाख रुपये ना, तोपर्यंत आता ह्याला फटके पण द्या आणि ह्याच्यावर खूप त्याचे हालहाल करणार. आता ह्याला छळ ह्यामध्ये त्याला टाका. हो प्रियांनो, जर आम्ही दुसऱ्यांना क्षमा करत नाही, आम्ही दुसऱ्यांना निश्चितच जाब विचारतो, आम्ही दुसऱ्यांना आपल्या विरोधात केलेल्या अत्याचाराच्या बद्दल दंड देतो, देव म्हणतो मी न्यायाधीश आहे, मी बघत आहे. आज जर तुमचे आणि माझे हालहाल होत आहे, तुमचे आणि माझ्यावर कठीण समय येते, तर विचार करा, विचार करा की मी कोणाची क्षमा केलेली नाही आणि माझा देव बघत आहे. मी प्रभूची प्रार्थना कितीही वेळेस म्हटली, परंतु देव म्हणतो ती प्रभूची प्रार्थना तुझ्या जीवनामध्ये पूर्ण होतच नाही, कारण की तू इतरांना क्षमा करत नाही, तर माझ्यापासूनही तुला क्षमा मिळणार नाही. कदाचित असंही होईल की आपण चर्चला येतो, मंदिराला येतो, बायबल वाचतो, कदाचित संदेश देतो, परंतु आपणच मागे राहून जाणार आहे. आणि ते लोक ज्यांना आपण क्षमा केली नाही, ते देवाकडून क्षमा मिळून डायरेक्ट स्वर्गात जातील. प्रेज द लॉर्ड. ते जातील निघून. आपण त्यांच्या विरोध करण्याचंच आयुष्य घालवलं, त्यांनी डायरेक्ट देवाकडून क्षमा मिळवून घेतली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी डायरेक्ट देवाकडून क्षमा माहिती आणि आपण लटकलो मधल्यामध्ये. आणि अशी वेळ तुमच्यावर माझ्यावर येता कामा नाही. हो प्रियांनो, यासाठी आज परत एक वेळा आपलं अंतःकरणाचं आत्मपरीक्षण करा आणि विचार करा की असा कोण व्यक्ती आहे, अशी कोण व्यक्ती आहे, तो माझ्या घरातला आहे की माझ्या बाहेरचा आहे की माझा शेजारी आहे की माझा मित्र आहे की माझा रिलेटिव्ह आहे, त्याच्याबद्दल मी क्षमा करत असताना जे काही गुण मी आज आपल्याला सांगितले, ते गुण माझ्यामध्ये जर दिसत नाही, तर खऱ्या अर्थाने मी त्याला क्षमा केलेली नाही. आणि जर क्षमा केलेली नाही, तर ही बाब लक्षात ठेवा की सैतान हा टपलेला आहे. माझी गाडी पार्किंगमध्ये उभी राहतं, ॲक्टिवा, आणि ॲक्टिवा ती गाडी पार्किंगमध्ये उभी राहत असल्या कारणाने एक खूप मोठी अडचण पालखीबाई पण होती त्यावेळेस निर्माण झाली. आणि ती अडचण ही होती की काही मांजरी यायच्या आणि त्या सीटवर बसून त्याला सगळे ओरखाडे आहे. आणि मग म्हटलं यार एवढी चांगली सीट, परत ते कवर बदलून आणलं, परत ते मांजरीचे ओरखाडे. म्हटलं यार ही गाडी इकडे उभी, ही इथे ॲक्टिवा उभी, ती ॲक्टिवा उभी, ही माझ्याच गाडीच्या मागे का लागलेला हात धुवून. अरे काय प्रकार काहीतरी दिसतो बाबा, प्रकार दिसतो. हा घेऊन जाऊन माझ्याच ॲक्टिवाच्या मागे काय लागले. परत मी ते सीट बदलली आणि परत त्याच्यावर कव्हर वगैरे टाकायला लागलं. दुसऱ्या दिवशी ते कव्हर कापड काढलेलं परत ओरखडे दिसायला लागले. मग मी माझ्या पत्नीबरोबर एकदा बाहेर निघालो आणि म्हटलं अरे बघ ना किती नुकसान करतं, प्रत्येक वेळेस 200-200 रुपयाचं सीट कव्हर लावायचं आणि परत गॅरंटी नाही, परत तेच करणार आहे. मग आणि मी सीट उघडली आणि मग त्याच्यामध्ये सामान ठेवलं. म्हणून माझी मिसेस म्हणजे जरा बघू द्या बरं काय, म्हणजे ह्याच्यामध्ये वास काय येतो एवढा. म्हटलं वास, अहो म्हणे ही जी पिशवी आहे ना, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मासे आणले होते ना, ती पिशवी तशीच तिथे ठेवलेली आहे. मासे जे आणले होते ती पिशवी तशीच राहिलेली आहे तिथे, आणि तुम्हाला तरी कळत नाही का की ती पिशवी टाकायची धुवायला.
आता त्या मांजरीला त्या पिशवीचा वास येतो. तुम्ही कितीही वर्ष कवर बदला, आतला जोवर वास जाणार नाही ती मांजर त्याला सोडणार नाही. त्यानंतर ती पिशवी घेतली, धुतली, डिक्की पण धुतली, मांजरी सोडून दिलं. मांजरी दुसऱ्या ऍक्टिव्हा बघायला लागल्या कुठे मिळते छान. म्हणजे म्हणण्याचा अर्थ अनेकदा हा होतो की आपल्याला सर्व काही वरून 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 चांगलं दिसतं, पण आत कुठेतरी कुजलेलं असतं, आत कुठेतरी सडलेलं आपलं मन असतं. आणि शैतान म्हणतो ये तो मेरा आदमी आहे. हा आशीर्वाद घेण्याचा लायकीचा नाही, हा क्षमेशीलतेचा लायकीचा नाही. ह्याच्यामधून येणारा कुचका वास त्या शास्त्री पुरुषासारखा आहे, त्या कबरेसारखा आहे, जो बाहेरून तर खूप सुंदर दिसतात, बाहेरून तर त्याला रंग लावलेले, परंतु आत किडके नासक्याने सडलेले आहेत. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमचं आणि माझं हृदय किडकं आहे, नासलेलं आहे, आणि निश्चितच अशा प्रकारे अशुद्धतेने आहे. तर देवाची क्षमा तर नाही, पण सैतानाचा अटॅक तुमच्यावर होत आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे मांजरी त्या गाडीचा नाश करत होती, तसा सैतान तुमच्या नाशावर उठलेला आहे. आणि आपण काहीच करू शकत नाही, कारण की आपण ते सडकेपणा ज्या दिवशी काढू, नासकेपणा ते काढू, क्षमशीलतेचा जो विचार तुमच्यामध्ये माझ्यामध्ये नाही तो आपण आणू, तेव्हा मला सांगू द्या, देव तुम्हाला प्रोटेक्ट करेल. प्रेज द लॉर्ड. देव तुमचं संरक्षण करेल. तुमचे जे नुकसान होणार आहे ते नुकसान टळणार आहे, कारण की देव तुमच्या पाठीमागे उभा आहे. प्रेज द लॉर्ड. एक जसं मी सुरुवातीला सांगितलं की फारो काही परमेश्वराचा निश्चित उपासक नव्हता, तरी देखील परमेश्वराने योसेफ त्याच्या निश्चितच प्रजेसाठी त्याचं मन बदललं. प्रेज द लॉर्ड. का बदललं? राजा काही उजगच नाही, राजा उजच बदलत नाही. राजाला दिसलं की ह्याच्याशाही जे सामर्थ्य आहे, ह्याच्या देवाच्या द्वारे दिलेलं जे काही सामर्थ्य आहे, त्याच्याद्वारे माझं कल्याण होईल. प्रेज द लॉर्ड. लोक जगामध्ये बघतील की मी ज्या घरामध्ये राहते, ज्या बिल्डिंगमध्ये राहते, ह्याचा देव ह्याच्या बरोबर आहे. हा जर माझ्या बिल्डिंगमध्ये राहिला तर अख्ख्या बिल्डिंगचं कल्याण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याला जपा, ह्याला सांभाळा, ह्याचं जीवन ख्रिस्ती आहे, ह्याला पद द्या, आणि आपल्याला त्यांच्या कृपेने तर देवाच्या योजनेनं संकल्पना उच्च पद प्राप्त होईल. आज देव तुम्हाला आणि मला देण्यासाठी तयार असताना दुसरे शमूएल याचा 12वा अध्याय आणि 5 आणि 7 मध्ये एक घटना दिसते, आणि मग मी संपवतो. आणि त्यामध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की एक राजा आहे ज्याचं नाव आहे दावीद, ज्याचा राजा आहे दावीद आहे 12व्या अध्यायामध्ये. आणि त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी एक लहान कोकरू गरीबाचं पळवलेलं आहे, मेंढी ती पळवलेली आहे. आणि नाथान म्हणतो की ह्याच्याबद्दल काय करायला पाहिजे. तर वाचा दुसरे शमूएल 12वा अध्याय आणि 5वं वचन. यस, दावीद राजा आहे, पदावर बसलेला आहे, धार्मिक आहे, देवाचा निवडलेला राजा आहे. आणि तो त्या पदावरून, त्या खुर्चीवरून, त्या सिंहासनावरून बोलतो की कोण आहे त्या गरीबाच्या मेंढीला मारतो. आणि त्याच्याबद्दल तो स्टेटमेंट करत म्हणतो की दावीदाचा क्रोध उतरलेला आहे. आणि तो नाथानास म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या कोणी मनुष्याने त्या मेंढीला मारलेला आहे त्याला प्राणदंड मिळालाच पाहिजे. आणि पुढे त्या मेंढीच्या बदले चौपट मोबदला द्यायला पाहिजे. बघा, हा आहे दाविदाचा न्याय, हा आहे एक विश्वासणाऱ्या राजाचा न्याय, हा आहे विश्वासणाऱ्या व्यक्तीचा न्याय. की आमचं जर नुकसान झालेलं आहे तर ठीक आहे, परंतु हा व्यक्ती जर नुकसान करतो तर त्याला त्याचा दंड मिळालाच पाहिजे. आणि आपल्याला पुढे दिसतं की नाथान म्हणतो तो व्यक्ती कोणी नाही आहे, तो तूच आहे. नाथानने म्हटलेलं आहे, तू ज्याच्याबद्दल बोलतो ना, मेंढीला मारलेलं आहे, ती मेंढी बेशबा असून त्याला मारणारा, तिच्या पतीला मारणारा, तिला पळून आणणारा, तिच्याबरोबर विचार करणारा तूच आहेस. हो प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की परमेश्वराचा सेवक, परमेश्वराच्या मंदिर, परमेश्वराचं वचन आम्हाला वारंवार अलर्ट करते की क्षमा न करणारा व्यक्ती कोणी नाही, तो तूच आहे, ती तूच आहे.
आणि त्यामुळे देवाचा क्रोध तुझ्यावर भडकलेला आहे. आज जर आपण मंदिरात येतो, मंदिरामधून जातो, याचा अर्थ देवाची वाणी तुमच्या कानावर पडते आणि वाणी पडत असताना पवित्र आत्मा तुमच्या हृदयात भिडतो आणि बोलतो की तो व्यक्ती कोणी नाही आहे, त्या गुन्ह्यामध्ये तोच दोषी आहे. हो प्रियांनो, आपण त्याचा स्वीकार करत नाही, परंतु आपल्याला तो स्वीकार करावाच लागणार आहे. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर ह्याच 12व्या अध्यायामध्ये दाविदाचा बेशेब्यापासून येणारा पहिला मुलगा मरण पावला. बेशेब्यापासून मरण पावला. पुढच्या 13व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण 13व्या अध्यायामध्ये जातो तेव्हा आपल्याला दिसतो त्याचा दुसरा मुलगा. 13व्या अध्यायामध्ये जातो तेव्हा त्याचा दुसरा मुलगा 32व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्याचा अनमोल याचा आपण वध होतो, ह्याला देखील मारण्यात येतं. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की 18व्या अध्यायामध्ये एक त्याचा प्रिय मुलगा, जो दाविदाचा प्रिय मुलगा, त्याचं नाव होतं अबशालोम, तो देखील मारला जातो. आणि दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला दिसतं की अदोनिया याला एकदा क्षमा केलेली होती, शिंगाचा मी संदेश दिला होता त्यावर बघा, त्यामध्ये तो देखील मारला जातो. दाविदाने एक गुन्हा केला आणि म्हटलं त्याचं 4 पट वसूल करा. परमेश्वराने त्याचं 4 पट वसूल केलेलं आहे. बघा, 4 मुलं मारलेले, त्यांनी एक व्यक्तीला मारलं आहे, परंतु परमेश्वराच्या समोर तो न्यायाधीशवर बसलेला विश्वासू व्यक्ती जेव्हा अपराधी ठरलेला आहे, दिलेला आहे. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण चुकतो, जेव्हा आपण अपराध करतो, जेव्हा आपण दोषी ठरतो, देवाच्या वचन आपण ऐकून घेत नाही, संदेश वारंवार बोलतो नाथान की बाबा तो तूच आहे, परंतु सुधरत नाही, मग होतं क्रोध, मग होतो न्याय, आणि देव भयानक न्याय तुमच्या आणि माझ्यापासून करणार आहे. कारण की आम्ही अत्याचार केलेला आहे, आणि त्यामुळे परत एक वार मी सर्व मुद्दे रिपीट करतो आणि संपवतो की जो क्षमा करतो तो गपचूप क्षमा करतो, बोंबाबोंब सगळीकडे करत नाही की मी किती महान आहे. नंबर 2 मुद्दा मी मागच्या वेळेस घेतलेला होता, तो होता की जेव्हा तो क्षमा करतो तो स्वतःलाही क्षमा करतो. वारंवार हे म्हणत मी मला पापांची क्षमा कर माझ्या, अरे त्याला माहिती आहे येशूच्या रक्ताने मला क्षमा मिळालेली आहे. आणि तिसरा मुद्दा हा होता की तो दुरावा संपवतो. ज्या प्रकारे या भावांना क्षमा केल्यानंतर त्याने आपल्या जवळ बोलवलं योसेफाने, त्या प्रकारे त्या व्यक्ती जे गुन्हेगार आहे त्यांना तो जवळ घेतो. चौथा मुद्दा मी मागच्या वेळेसच घेतला होता की जेव्हा आपण क्षमा करतो आपलं जीवन बदलून जातं, आपले टेन्शन, भीती, दडपण, निराशा हे घालवले जाते आणि आपण समाधानाने आणि विश्वासू आणि प्रार्थनाशील जीवन इतरांना दाखवतो. आज जो पहिला मुद्दा आपण घेतलेला होता की जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपल्याला विरोधकांचा देखील कळवळाला वाटू लागतो. आता तो व्यक्ती विरोधक नाही राहत, तो आपला जवळचा व्यक्ती होतो आणि त्याच्यावर आपण प्रीती करू लागतो. त्याचप्रमाणे आजचा जो दुसरा मुद्दा होता की देवाचे मध्ये जे काही अडखळण आहे ते अडखळण देखील दूर होतात, संकल्पातले अडखळण दूर होतात आणि देवाचे संकल्प आमच्यासाठी उतरून येतात. आणि आजचा जो शेवटला मुद्दा होता की आपण त्याला नुसतं देत नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने उत्तमात उत्तम मुलगा जो परमपवित्र होता तो तुमच्या आणि माझ्या पापी लोकांसाठी देऊन टाकला. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला त्याने क्षमा केली म्हणून मुलगा दिला, किंवा तुम्हाला क्षमा करण्यासाठी त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्धता मिळण्यासाठी त्याने सर्वोत्तम भेट दिलेली आहे. तर आपण क्षमाशील असण्यामुळे आपण कोणाला काय देत आहोत ह्याचा देखील विचार करणं. आणि जर आपण करत नाही तर मला दावीदप्रमाणे असो किंवा त्या राजाच्या द्वारे छळणाऱ्या त्या व्यक्तीच्या समान आपल्याला देखील एक न्यायासनाच्या समोर उभं राहायचं. त्या न्याय व्यक्तीने जेव्हा दुसऱ्यांना छळताना बघितलेलं आहे त्या राजाने त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जर क्षमा मिळाली नाही, आपण इतरांना क्षमा केलेली नाही, तर लक्षात ठेवा एक दिवस ते जेल, ज्याला दुसऱ्या मरणाच्या नंतरचं ज्याला म्हटलेलं आहे की अंधकार आणि त्याचप्रमाणे निश्चित अग्नीचं सरोवर तुमची आणि माझी वाट बघत आहे. आणि त्यापासून वाचण्याकरता क्षमेशीलतेचं हे शिक्षण आपण अंगीकार करूया. प्रार्थना करू. प्रभुराया आज आम्ही देतो, कारण की आमचा राजा, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. तो म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही. परंतु पित्या आम्ही तुझ्याकडून सर्व काही घेतो, परंतु तुझी क्षमेशीलची वृत्ती आमच्या ठाई नाही. हो पवित्र परमेश्वर, आम्ही आपला घेण्याबद्दल आग्रही असतो, परंतु जेव्हा आम्हाला द्यायचं आहे
तेव्हा आम्ही दिलेल्या व्यक्तीच्या सर्व गोष्टीचा विचार करतो. या व्यक्तीपासून मला फायदा होईल का? या व्यक्तीपासून मला परत मिळेल का? हा व्यक्ती खरोखर माझं कौतुक करेल का? हा व्यक्ती माझ्या निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये लाभाचा ठरेल का? आणि जर तो असेल तर त्याला क्षमा करतो, नाहीतर आम्ही त्याला टाकून देतो. क्षमाशीलता नंतर काय काय गोष्टी करायच्या हे देखील आम्ही शिकलो पित्या. परंतु पित्या, ज्या प्रकारे तू आम्हाला क्षमा केलेली आहे तीच प्रवृत्ती आमच्यामध्ये जर असेल तर आम्ही हेच म्हणणार की हे बापा, ह्यांना तू क्षमा कर, कारण की ते विरोधक होते. आणि आज देखील पित्या विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो क्षमाच करतो. आज देखील पित्या आमच्या विरोधात जे आहे ते सर्व काही तू आम्हाला दाखवलेलं आहे. आम्ही आत्मचिंतन करत असताना ते व्यक्ती आमच्या मनात अंतकरणात डोकावत आहे. आम्ही प्रभू त्यांना क्षमा करावी, आम्ही त्यांच्यावर प्रीती करावी, आम्ही त्यांना जवळ करावं. आज आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, तो देखील ख्रिस्ता जवळ यावं. यासाठी पित्या क्षमेवर क्षमा, दयावर दया, कृपेवर कृपा याची ओतणी होत असताना येशू ते अनोप आम्ही जीवन जगावं अशा अनुग्रहाने कृपा कर. आज धन्यवाद देतो की तू आमची प्रार्थना ऐकून परत एक वार आम्हाला क्षमा करण्याचा आत्मा नव्याने दिलेला आहे. त्यामुळे जे संकल्पाच्या मार्गातलं अडखळण, जे प्रगतीच्या मार्गातले अडखळण, जे पवित्र पित्या संकटाच्या मार्गातले अडखळण, ते दूर होऊन आम्ही ख्रिस्तामध्ये आनंदी, सुखी आणि आशीर्वाद युक्त जीवन जगणार. आभार, धन्यवाद, स्तुती तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.